वाण मात्र तिला द्यायचं नाही. अगं हळदी कुंकू आपण सगळ्यांनाच लावतो. पण सौभाग्यवान मात्र फक्त सुवासिनीला देतो. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं अग्नीला देव म्हणून ज्यांचं लग्न होतं ना, त्यांचा हा मान असतो. आणि तुझं तर लग्नही झालेलं नाही. तुझ्या गळ्यात कुणाच्याही नावाचं मंगळसूत्रही नाही. त्यामुळे तुला फक्त हळदी कुंकू लावायचं. आणि तिळगुळ देऊन गोड गोड बोला असं सांगायचं. अमृता, दे तिला तिळगुळ. कियारा, तुझ्यासाठी आज स्पेशल तयारी केली. चल माझ्या बरोबर ये. चल ये. अमृता, बाकीच्यांना दे हळदी कुंकू. शर्मिष्ठा, भाग्यश्री, मधुरताई, जरा मदत करा लेकीला. हो, मी आलेच. तुमचा मुलगा माझ्यावर प्रेम करतो हे ठाऊक असतानाही तुम्ही मला घरच्या फंक्शन मधून बाहेर काढलं आणि आज अपमान करून बाहेर काढताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला माझ्या अक्कीच्या लाईफ मधून कधीच बाहेर काढू शकणार नाही. कधीच नाही. आवाज खाली. गाडग्यांच्या घरात असं बेदरकारपणे आणि असल्या आवाजात कधीही कोणी बोलत नाही. आणि ते सुद्धा बाहेरची माणसं आमच्या घरातल्या माणसांवर. माई, ऐक. हक्की, सांग यांना की मी तुझी कोण आहे. मला कोणीही काहीही सांगायची गरज नाहीये. तू कोणाची कोण आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुझा 4 चौघींमध्ये कोणीही अपमान केलेला नाहीये. तू हळदी कुंकवाला आली होतीस, तुला यथोचित आम्ही सगळं दिलंय. अर्थात तुला हळदी कुंकवाचं आमंत्रण कुणी दिलं हे मला ठाऊक नाहीये. पण नीट लक्षात घे,
गाडग्यांकडे गणपती होता तेव्हाही तू अशीच आली होतीस आणि अमृताही आली होती, पण तेव्हा तू गाडग्यांकडे आली होतीस आणि आज तू अमृता अक्षय घाडगे हिच्या हळदी कुंकवाला आलीस. आणि अमृताच्या गळ्याचे मंगळसूत्र आहे ना, ते माझ्या अक्षयच्या नावाचं आहे. याहून अजून फोड करायची गरज नाहीये काय. त्यामुळे शहाणी असशील तर आल्या पावली परत जा. नाहीतर तुझ्या पाठवणीचे वेगळे मार्गही आहेत. माई अगं एक शब्दही बोलू नकोस. अगं एक शब्दही. निघतेस ना? तुझ्या बायकोचा हळदी कुंकू समारंभ आहे आज. चल चला. आता हे दे हा वांडे. वा वा छान. छान झालं नाही हळदी कुंकू? खरोखरच खूपच हळदी कुंकू छान झालं. किती मजा आली ना. हो. माई दिसत नाही. आले आले इथेच उभी आहे. माई खरोखरच उत्तम झाला कार्यक्रम. खूप छान मजा आली. हो ना. तुम्हाला मिळालं ना सगळं? हो. तुम्हालाही सगळ्यांना बसा ना तुम्ही. बसा हो, बसा. बस. माझा फोन कट करतोय सख्खी, माझा फोन. जेव्हा मला तुझ्या सपोर्टची सर्वात जास्त गरज होती तेव्हाच. अगं हळदी कुंकू आपण सगळ्यांनाच लावतो, पण सौभाग्यवान मात्र फक्त सुवासिनीला देतो. आणि आज तू अमृता अक्षय घाडगे हिच्या हळदी कुंकवाला आहेस. आणि अमृताच्या गळ्याचे मंगळसूत्र आहे ना, ते माझ्या अक्षयच्या नावाचं. नो, मंगळसूत्रात फक्त माझा अधिकार आहे, फक्त माझा.
फोन उचल की हो. उचल. अरे यार फोन पण मेसेज. अमृता एक मिनिट. अरे तू इथे काय करतोयस? चल लवकर, माईने बोलावलंय तुला. ते सोड. हे बघ क्यूचा मेसेज आलाय. मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेते आहे आणि त्याला जबाबदार अमृता असणार आहे. हे बघ अमृता, हे असं नाही झालं पाहिजे आणि क्यूच्या मूर्खपणामुळे तुझ्यावर आज आता कामा नाही. मी जाऊन बघतो, तू इथलं सगळं सांभाळून घ्या. अक्षय, तू कियाराला वाचवायला गेलायस की मला? थांबलीस का? लाव. अगं लाव ना कुंकू. असंही माझ्या हक्काचं कुंकू आहे हे. अक्षय झाला. क्यू क्यू अमृता, अमृता, तुला अक्षयला बोलवायला पाठवलं होतं ना इकडे, आणि तू इथेच येऊन बसलेस. सगळ्यांचा खोळंबा करून ठेवलायस तू तिकडे. अक्षय कुठे आहे? तो बाथरूम मधून आला की त्याला ताबडतोब खाली यायला सांग. समजतंय तुला? उखाणा घ्यायचा आहे तुला तिकडे. सगळे थांबले तुझ्यासाठी अगं. आणि अक्षयला सांग मी बोलवलंय, लगेच यायचंय. कळलं? लगेच म्हणजे लगेच. अक्षय लवकर ये. उखाणा 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 उखाणा. अमृता प्लीज एक उखाणा घे ना. आणि लवकर घ्या, जास्त वेळ नको लागू. काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं? अमृता, उखाणा मोठ्याने घ्यायचा आहे. नाहीतर मनातल्या मनात अखंड भाऊजींच्या नावाचा जो जप करत असते ना, तसा घ्यायचा नाहीये. आणि हो अमृता, उखाण्यातच घ्यायचं आहे, नाहीतर नुसतंच म्हणशील अक्षय. घे ग, छान चौखाना घे. हो सौभाग्य राहो अखंड, संक्रांत सरली हसू. अक्षय रावांना आयुष्यभर जपेल. घाडग्यांची ही सून. वा वा, वा वा, खूप छान घेतला तुमच्या सुनेने उखाणा. हो ना, एकदम मस्त, मजा आली. चला भाग्यश्री, तुम्ही घ्या आता उखाणा. चला चला घरी. आता असं नाही चालणार. हिला केलास की नाही? चला चला चला. माई आधी तुम्ही. नाही, नाही, नाही. काय मूर्खपणा आहे हा? काय मूर्खपणा आहे हा? मी मूर्खपणा करतेय? मी मूर्खपणा करतेय? घरच्यांनी माझा इतका अपमान केला तेव्हा काही नाही बोललास तू, फक्त बघत बसलास. हेच तुझं प्रेम आहे अक्की? तुला कळत कसं नाही यार क्यू? सगळं नीट चाललं होतं ना, तू का आलीस इथे?
सगळं फिसकटवून ठेवलंस तू परत. मी फिसकटवलं. मग काय? इतक्या हौसेने आलेली की तुझ्या नावाचं कुंकू लावून घेईन मी, पण मलाच बोल तू. तुझ्या घरच्यांनी सगळ्यांनी इतका अपमान केला माझा, तेव्हा नाही मध्ये पडलास तू? हा, तेव्हा नाही बोललास काही? पण अमृताचं नाव लिहिलं की कसं लगेच आला. माहितीच होतं मला हे. तू मला आणि अमृताला वाचवायला आलाय तिथे. यू प्लीज यार, यू आय लव्ह यू प्लीज. तू काही वेडेपणा करणार नाहीयेस. आधी उतर गाडीतून, उतर तू गाडीतून खाली चल लवकर. नाही, मी नाही उतरलो. कियू प्लीज, प्लीज समजून घे ना यार. कियू नको तमाशा करू यार. कियू तू काही वेडेपणा करणार नाहीयेस यार. ऐक ना माझं, मला काळजी वाटतं यार तुझी. प्लीज. रिअली, यू रिअली लव्ह मी? शंका घेतेस तू माझ्यावर? ओके देन, मग चल माझ्यासोबत. कुठे? एक मिनिट, कुठे? यू लव्ह मी ना, देन डोंट आस्क मी क्वेश्चन्स. चल फक्त. कियू वेडेपण कुठे? अगो बाई, काय झालं? अगं अमृता, अगं अमृता, तुझं कुंकू पुसलं गेलं. बघू काय झालंय. अगं घामामुळे पुसलं गेलं असेल. एवढी कशाला ओरडतेस? घाबरा झाला माझा जीव. जा नीट करून ये. जा, घाबरू नकोस, काही नाही झालेलं. जा. आणि असं होतं. मग काय वसुधा, तू पण काकूचं तेच सांगतात तुला. मग वसुधा होत हो असं. तिचं एक भारी प्रेम आहे ना पण आमच्या सुनेवर, म्हणून काळजी वाटते बघ. हो की नाही? चला माई, आम्ही निघतो. हो बर बर बर, सांभाळून जा. माई यांना खालपर्यंत सोडून येते. होय. चल. माई, आता मीही निघते. माई, अहो आता जेवूनच जा ना. नाही नको, पुढच्या वेळेला येईन तेव्हा थांबेन ना. अहो तुमच्या लेकीला हाताशी धरून आमच्या मृदुलेंनी गुळपोळ्या केल्यात. जण त्या तरी घेऊन जा. त्या दिल्याशिवाय सोडणार नाहीये मी तुम्हाला. मागच्या वेळेचा त्यांचा एक डबा आहे आपल्याकडे. हो, त्याच्यामध्ये तिळगुळ दे घालून आणि आपल्या डब्यामध्ये गुळपोळ्या दे. माई तुम्ही येता जरा बरोबर. अगं आले, लक्ष द्या. आलेच. थांबा. छान झाला हा कार्यक्रम. हो हो हो, पण काय हो, आमच्या त्या अक्षयमुळे सगळ्या रंगाचा बेरंगच झाला. अहो काय बोलताय हे? अरे तसं नाही. अहो अमृताच्या हातून नेमकं हळदी कुंकाचं ताट पडलं, अपशकुन झाला ना. असं होतं कधीतरी. माई म्हणायला नाहीत का? हो, पण हे कधी कधी नाही ना. अहो ती नेमकी अक्षयची गर्लफ्रेंड येऊन उभी टाकली अमृतासमोर. काय होणार बिचारे पोरीचं? थरथरली ना ती, आणि हळदी कुंकाचं ताटच खाली पडलं.
म्हणून तर माई आणि मृदुला त्या मुलीला चड्डीशी घेऊन गेल्या.